नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. तर स्वागत आहे आज आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हा जो व्हिडिओ आहे ना, तो मी म्हणजे खूप दिवसाचा आहे. जेव्हा मी केसांना हेअर ट्रीटमेंट करणार होते ना, तेव्हा मी हा शूट केला होता. पण एडिट करायचा राहिला होता, म्हणून मग थोडा लेट होतोय. पण पहा तुम्ही पूर्ण माझी हेअर ट्रीटमेंट वगैरे कशी मी केले बऱ्यापैकी याचे शूट. तर सकाळी 8:30लाच मी माझ्या भावाबरोबर जाणार होते, म्हणून लवकर आंघोळ वगैरे करून निघालोय आम्ही दोघी जणी, मी आणि माझी भाऊजाई. आम्ही दोघी पण जाणार आहे नारायणगावमध्ये हेअर सिटी म्हणून आहे तिथं. तर ओपन करायलाच आम्ही आलो होतो, म्हणजे पार्लर बंद होतं, आम्ही जरा लवकरच आलो होतो ना, म्हणून आम्ही दोघी जणी आता आलो इथं. आणि चालली त्यांची साफसफाई वगैरे आता. आणि आमचं म्हणजे केस वगैरे मी ह्या दादांना दाखवले, हे इथले ओनर आहेत साहिल सर म्हणून. तर त्यांना दाखवले मी, जरा आम्ही डिस्कस केलं कसं काय माझ्या हेअरनुसार. त्यांनी पाहिली केस वगैरे कशी, कोणती ट्रीटमेंट तुला सूट होईल असं तसं. आणि पुढं त्यांनी पूर्ण माहिती दिलेली ह्या ट्रीटमेंटची, कसं काय वगैरे, त्याचा फायदा वगैरे काय आहे, काय नाव आहे वगैरे त्यांनी सगळं सांगितलंय. त्यांचं मी एक व्हिडिओ घेतलेला आहे शॉर्ट, तर तो तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. ते नंतर बोलतायत कसं काय. तर मग पहिलं हेअर वॉश करायला घेतले. तर हे, आणि ना म्हणजे पहिल्यांदाच मी असं काहीतरी ट्रीटमेंट वगैरे करते, याच्या आधी मी कधीच केलं नाही. पण तुम्हाला सांगू का, एवढं भारी वाटत होतं ना, खरंच एवढं छान वाटतं ना. कधीतरी असं केलं पाहिजे थोडंसं, आपण पण स्वतःला पॅम्पर करायलाच हवं. आणि बघा, हे नॅनो प्लास्ट म्हणून हे ट्रीटमेंट करतायत माझ्यावरती ते. आणि याच्यात जास्त केमिकल वगैरे नाहीये, आणि यांनी केसांना काही असं नुकसान वगैरे पण होत नाही. आणि माझ्या केसांची लांबी, ग्रोथ वगैरे आहे ना, त्याच्यानुसार मग ते लिक्विड आहे ते यूज करतायत. मेन हेच आहे आता केसांना लावायचं असं. मग ते आता ग्लोव्ज वगैरे घालून त्यांची चालली तयारी. आणि एवढा म्हणजे तुम्हाला सांगू का, खूप हॅक्टिक बरं का ह्या गोष्टी. एवढा वेळ लागतो ना याला, खूप जास्त वेळ लागतो ह्या गोष्टींना. सकाळी आम्ही 10ला सुरू केलं तर 3:30-4 वाजले होते आम्हाला. आणि म्हणजे यांना पण खरं मानलं पाहिजे ना, आपण म्हणतोय सलूनवाले वगैरे लोक असतात, तर खरंच पैसे घेतात, पण खूप म्हणजे खूप अवघड काम असतं बरं का. आता हे बघा, एक 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 केस म्हणजे हे करून आता वरती बांधणार, आणि मग परत त्याचे छोटे 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 लेयर घेऊन ते त्याला लावतात ते लिक्विड. पहा हे असं, आणि ते पण व्यवस्थित लागलं पाहिजे, मुळांपासून नाही घेतलं पाहिजे, मुळांना नाही टच झालं पाहिजे. म्हणजे खूप छोटे 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 अशा पण महत्त्वाच्या गोष्टी असतात. मला हे इथं आल्यावरतीच समजलं. आणि यांची सर्व्हिस वगैरे खरंच खूप छान आहे. आणि ते जे आहेत ना, हे साहिल सर, त्यांचा स्टाफ खरंच खूप छान आहे बरं का. एकदम नेचर पण त्यांचं एवढं छान आहे, समजून पण एवढं व्यवस्थित सांगतात, आणि आपल्या केसांनुसारच आपल्याला ट्रीटमेंट देतात. आणि असं काही खूप कॉस्टली मार्केटमध्ये तर आता खूप काय काय वेगवेगळे आलेले आहे, त्यानुसार म्हणजे ते व्यवस्थित बजेटमध्ये पण घेतात. आणि खूप म्हणजे माहिती कोणी सांगत नाही. मेन म्हणजे आपल्याला काय असतं, माहिती देणं पण महत्त्वाचं असतं ना, घेणं महत्त्वाचं आहे आपल्यासाठी, आणि पुढच्याने देणं पण ते आपल्याला आपल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडे असतात. आणि हा त्यांचा भरपूर मोठा स्टाफ पण आहे. तर बघा, हे एक लिक्विड लावले माझ्या केसांना, आणि 1 तासभर ते लिक्विड तसंच लावून ठेवलं होतं, असं रॅप केलं होतं. तो व्हिडिओ राहिला माझ्याकडून, पण शॉर्टमध्ये आहे, तो तुम्हाला भेटेल पाहायला. तर मग नंतर ते कागद जो असतो ना, तो काढला पूर्ण रॅप केलेला. आणि मग आता हे हळूहळू थोडंसं बिस्लरीच्या पाण्यानेच केसांचं ते आता जे लिक्विड लावलेलं ना, एक एक तासानंतर ते काढतात. मग 1 तासात त्याच्यात आम्ही मग थोडीशी पेट पूजा केली. तिने बर्गर आणलेला आमच्या वैष्णवीने, तर तो खाला, कारण भूक लागली होती. सकाळी फक्त नाश्ता करून पोळीच खालते निघाले. आत्ता काहीतरी 1-1:30 झाले होते. तर मग ते त्यांनी केल्यावरती बघा, एवढे म्हणजे पहिल्यांदाच मी एवढी हीट घेतली असं माझ्या केसांसाठी, कारण एकदम केस ड्राय करायची होती त्यांना. म्हणजे खूप म्हणजे एकदम पार अशी कोरडीच झाली पाहिजे अशी केस. तर मला वाटलं की आता एवढं ड्रायरचा आवाज वगैरे, 2-2 ड्रायर मी तर फार हँगच झाले होते की बापरे काय हे असं. आणि मग नंतर हे झाल्यावरती परत त्यांनी ते आयनिंग वगैरे ते पण केलं होतं केसांना. ते तुम्हाला पुढं पाहायला भेटेलच. पण हे यांच्या आवाजाने माझं पण डोकं खरंच हे झालं होतं की हँग झालं होतं पूर्ण. एवढे आवाज असतात, तुम्हाला तर माहिती आहे ह्या ड्रायरचे किती आवाज असतात. तर पहा तुम्ही पुढं.
आता इथं सगळं माझं ते ड्रायर आयनिंग वगैरे करून झालेलं आहे. मला वाटलं आता की हो माझं आता काम झालं बरं का, कारण बघा केस अशी सिल्की झालेली आहेत. तर म्हटलं ठीक आहे झालं असेल. तर तिथं त्या भाऊंना विचारलं, ते म्हटले नाही अजून 10 मिनिटांनी पुन्हा हेड वॉश आपल्याला म्हणजे करायचं आहे, केस धुवायची ते. तर मग ही दीदी जी आहे ना ती एवढं छान म्हणजे माझे केस धुतले नाही नी, मला एवढं छान वाटलं तुम्हाला काय सांगू, एवढं रिलॅक्स फील झालं ना. असं म्हणजे पहिलं तिने शॅम्पूने माझी पूर्ण केस धुतली आणि नंतर हे ना हेअर मास्क तिने असा लावला ना आणि असं एक मस्त मसाज केला होता तिने ना. तर बा एवढं भारी, आणि ना आपण म्हणतो ना पैसे घेतात पण खरं आहे बरं का, आपल्याला एकदम रिलॅक्स पण फील होतं. आणि आपण म्हणतो की हो काय नुसतं केसांना ट्रीटमेंट, पण मला तिथे गेल्यावरती समजलं, त्यांनी खूप म्हणजे चांगली माहिती सांगितली की आपण कसं आतून पण शरीरासाठी काही गोष्टी खातो, चेहऱ्याला पण काही लावतो, क्लीनअप म्हणा किंवा काय असं फेशियल वगैरे. पण मग हे केसांसाठी पण ह्या गोष्टी खरंच खूप महत्त्वाच्या असतात. मला त्या दिवशी समजलं की हो बघा, हेड मसाज, पुन्हा म्हणजे केसांना पण प्रोटीन पण भेटणं महत्त्वाचं असतं. त्यांच्यासाठी सिरम वगैरे ह्या गोष्टी पण खूप महत्त्वाच्या आहेत. तेव्हा केस छान होतात. आता मी ही ट्रीटमेंट घेतली पण ते मेंटेन ठेवणं पण खूप महत्त्वाचं आहे. तर ह्या अशा गोष्टी असतात. तर ते मला एवढं पण बोलले की तुझ्या केसांना आपण काही म्हणजे असं वेगळं केलेलं नाहीये. तुझ्या केसांमध्ये जे नव्हतं, म्हणजे पूर्ण निस्तेज केस होती, तर त्या केसांमध्ये ते नव्हतं ना, ते आपण त्याच्यामध्ये ओतलेलं आहे. त्याच्यामुळे म्हटलं की एवढं टेन्शन नाही घ्यायचं की तुझ्या केसांना काही वेगळी ट्रीटमेंट केलेली आहे किंवा खूप केमिकल वगैरे असं काहीही नाहीये म्हटले. आणि मला तेव्हा समजले की हो ह्या गोष्टी पण किती महत्त्वाच्या असतात पहा लोक. आणि म्हणजे मी पण असं पहिले की हो काय ट्रीटमेंट करायची असं तसं, पण आपण जेव्हा तिथं जातो काही गोष्टी आपल्याला खरंच माहीत नसतात. आणि माझ्या बाबतीत तर खरं असं झालेलं आहे की मला बऱ्याचशा गोष्टी माहीत नव्हत्या. तिथं पार्लरमध्ये गेलो मी तर पाहतच राहिले की अरे काय काय कसं कसं असतं ना हे. पण नाही, आता मी करणार जेव्हा मला टाइम भेटेल ना तेव्हा मी 2-3 महिन्यातून एकदा तरी हेअर स्पा वगैरे घेणार हे. आणि त्यात आपल्याला जर छान वाटत असेल तर काय हरकत आहे, जगाचा एवढा विचार करत नाही बसायचा बरं का. आणि आता फायनली मग हे झाल्यावरती पुन्हा ड्रायर वगैरे केला. ड्रायर वगैरे झाला, परत आयनिंग वगैरे केलं आणि आता हा बघा माझा फायनल लुक आहे असा. तर ते माझे थोडेसे व्हिडिओ घेत होते त्यांच्या स्टोरीला ठेवण्यासाठी ते भाऊ तिथले, आणि मला विचारत होते की तुला कसं वाटलं काय वगैरे. तर मग मी माझा ऑनेस्टली जो म्हणजे मला वाटते ते मी त्यांना सांगत होते कसं काय वगैरे. आणि त्यांचा पण मी आता व्हिडिओ घेते, तर पहा. चला मी आज इथे आले होते, तुम्ही तर पाहिलं पूर्ण व्हिडिओ माझा. तर हे भाऊ यांची तुम्ही पूर्ण ट्रीटमेंट केली आहे, तर ते तुम्हाला सांगतील की माझी ट्रीटमेंट काय केली किंवा कशी केली, फक्त ते हिंदीमध्ये सांगतील. सो आप बताओ आपने मुझ पर क्या ट्रीटमेंट की? मैम को हमने ये ब्राज़ील का नैनो प्लास्टिक किया है, बहुत अच्छा ट्रीटमेंट है। इसमें आपके 95% तक रिपेयर होते हैं, डैमेज हेयर को भी रिपेयर करता है, फिजियर को कंट्रोल करता है और 95% तक सीधे भी करता है। और इसकी लॉन्ग लास्टिंग काफ़ी है, लाइक जैसे आप कोई भी ट्रीटमेंट कराते हो उससे बेस्ट ये ट्रीटमेंट है। हमारे पास ओल्ड ट्रीटमेंट है, न्यू प्लेक्स है, फास्टिंग ट्रीटमेंट है, नैनो प्लास्टिक, बूटोस, ओल्ड ट्रीटमेंट है। मैम को हमने नैनो प्लास्टिक किया। नेक्स्ट विजिट अभी कीजिए, बाय. तर पहा अशा पद्धतीने माझे केस तुम्हाला कसे वाटले मला नक्की सांगा. आणि आता इथं त्यांचे शॅम्पू वगैरे घ्यायचे होते मला ट्रीटमेंट झाल्यावरती, तर ते दादा इथं चाललंय त्यांचं. आणि वैष्णवीने पण इथंच ट्रीटमेंट घेतलेली आहे, तर आमच्या दोघींचे पण शॅम्पू ते करतायत तिथं बिलिंग. तर तुम्हाला बिल वगैरे काय आहे वाटलं तर मला मेसेज करा, एक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की सांगेल कसं काय आहे ते शॅम्पूंचं. तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते, कारण आता आम्हाला घरी जायचंय. घरी पण सही रडती असा फोन येत होता. तर चलो बाय बाय, लाईक शेअर सबस्क्राईब, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.